ठाण्याच्या मॉडेला चेकनाका परिसरात खासगी बसच्या धडकेत एका तरुण इंजिनिअरिंग विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। राज तिवारी असं या मृत विद्यार्थ्याचं नाव असून या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। शिवाय या प्रकरणी बस चालकाविरोधात वागळे स्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मृतक राज तिवारी हा वागळे स्टेट परिसरातील आंबेवाडी या परिसरात कुटुंबासह वास्तव्यास होता। सध्या तो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होता। विशेष म्हणजे दररोज कॉलेजला जाण्यासाठी त्याच्या वडिलांनी त्याच्यासाठी एक दुचाकी घेतली होती। शिवाय राज अभ्यासात हुशार होता आणि भविष्यात चांगलं करिअर करण्याचंही त्याचं स्वप्न होतं। मिळालेल्या माहितीनुसार रविवारी साधारणतः संध्याकाळी 5:30च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। मॉडेला चेकनाका ते 3 हात नाका या मार्गावर एका दुचाकीवरून राज जात होता। याचवेळी मागून येणाऱ्या एका खासगी बसनं त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोरदार होती की राज गंभीर जखमी झाला। अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी राजला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। या घटनेनंतर राजच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गावदेवी भाजी मंडईतील आगीच्या घटनेनंतर झालेल्या पालिका आयुक्त तसंच सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत 1 जून रोजी भाजी मंडई खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। मात्र ही भाजी मंडई आता 1 जूनला खुली होणार नसल्याचं सांगत ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी त्यामागचं कारणही स्पष्ट केले। गावदेवी भाजी मंडईत गेल्या आठवड्यात आग लागली। यात अग्निशमन विभागाचे स्थानक अधिकारी सागर शिंदे आणि पालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांचा मृत्यू झाला, तर 2 जण जखमी झाले। या घटनेनंतर पालिका आयुक्त सौरभराव, महापौर शर्मिला पिंपळकर आणि सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। यामध्ये 1 जूनला गावदेवी मंडई खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, परंतु आता 1 जून ऐवजी ही मंडई खुली होऊ शकणार नसल्याची माहिती महापौर पिंपळकर यांनी दिली आहे। महापौर शर्मिला पिंपळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी गावदेवी भाजी मंडई बरोबरच पहिल्या मजल्यावर असलेल्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची पाहणी केली। हे कार्यालय सुस्थितीत करण्याच्या सूचना महापौरांनी यावेळी दिल्या। सद्यस्थितीत सर्व राडारोडा काढण्याचं आणि स्थापत्य संलग्न कामं सुरू आहेत। महापालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेनं साफसफाईचा आणि इतर संलग्न काम करत असून सर्व गाळे सुस्थितीत करण्यासाठी आणखीन काही दिवस लागणार असल्याचं महापौर पिंपळकर यांनी भाजी विक्रेत्यांशी संवाद साधताना सांगितलं। पेट्रोल, डिझेल, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात ठाणे शहर काँग्रेसनं बुधवारी आक्रमक दोरखंड आंदोलन करत केंद्र सरकार विरोधात जोरदार एल्गार पुकारला।
महागाईच्या जोखडात जनता अडकली असा संदेश देत शहरातील 3 पेट्रोल पंपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहनांना दोरखंड बांधून मोर्चा काढला. या आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ परिसरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या आंदोलनाचं नेतृत्व ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केलं. शरीराला दोरखंड बांधून वाहन हाकत त्यांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात अनोख्या पद्धतीनं निषेध नोंदवला. इंधन दरवाढ कमी करा, महागाई रोखा, सामान्यांना दिलासा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात संतापही व्यक्त केला. वाढत्या इंधन दराचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य, दूध, गॅस तसंच इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. सामान्य नागरिकांचं महिन्याचं बजेट कोलमडलं असून केंद्र सरकारनं इंधनावरील करवाढ तातडीनं कमी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात महिला अध्यक्षा स्मिता वैती, सेवादल अध्यक्ष रवी कोळी, प्रदेश सदस्य निशिकांत कोळी, भालचंद्र महाडिक, महेंद्र म्हात्रे, शिरीष घरत, प्रसाद पाटील, कामगार नेते मोहन तिवारी, रवींद्र आंग्रे, दयानंद इंगळे, ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे यांच्यासह इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशातील सामान्य माणूस महागाईच्या खाईत ढकलला गेला आहे. पेट्रोल डिझेलचे दर वाढवून जनतेची लूट सुरू आहे. बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक संकटामुळे जनता त्रस्त असताना सरकार केवळ जाहिरातबाजी करण्यात व्यस्त आहे. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा काँग्रेस आणखीन तीव्र आंदोलन उभं करेल असा इशारा ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिलाय. महागाई वाढते तर दुसरीकडे शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान डिझेल आणि पेट्रोल वाचून होत आहे. तुम्ही या ठिकाणी गाडी ओढत अनोखं आंदोलन केलेलं आहे, काय सांगाल? बघा, या दरवाढीचा जो परिणाम आहे समाजातल्या प्रत्येक घटकावर होतोय. आपण म्हणतो की जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात, महिलांचं बजेट कोलमडतं, परंतु आता शेतकऱ्यांच्या पंपांना डिझेल सुद्धा त्या ठिकाणी मिळत नाही. या देशाचं भविष्य असलेला जो विद्यार्थी आहे तो शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या स्कूल बसेसला सुद्धा त्या ठिकाणी डिझेल मिळत नाहीये. त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेण्यात आले की आठवड्यातल्या 3 दिवस ते चालवलं पाहिजे. त्यामुळे प्रत्येक घटक हा या ठिकाणी भरडला जातोय. सर, मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये देखील पेट्रोलचे दर जे होते ते कमी होते असं मनमोहन सिंगांच्या काळामध्ये सड्या दराने प्रति बॅरल आम्ही त्या ठिकाणी घेत होतो, परंतु त्याच्यावरती सबसिडी देऊन ही भारतातली जनता यांना कमी दराने देत होतो. किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी दर या ठिकाणी आहे, तरी सुद्धा हे सरकार चढ्या दराने देत आहे. या आधी सुद्धा यांनी चढ्या दराने विकलेलं आहे आणि चढ्या दराने विकून करोडो रुपयाचा प्रॉफिट त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. परंतु हरदीप सिंग पुरी येऊन त्या ठिकाणी सांगतात की 1000 कोटी रुपयाचं आम्हाला त्या ठिकाणी नुकसान होत आहे, परंतु अतिशय फसवी अशी त्यांची घोषणा आहे. ते 12 तारखेला सांगतात आणि 14 तारखेला HPCL त्या ठिकाणी डिव्हिडंड जाहीर करते. त्यामुळे कुठल्याही प्रकारची भूमिका त्यांची सर्वसामान्य नागरिकांबद्दल नाही. शेतकरी जो आहे तो डिझेल आणि पेट्रोल वाचून त्रस्त झालेला आहे. बघा, परदेश दौरे ते तर करतायत, त्यांच्या व्यापारी मित्रांसाठीच करतायत, अडाणींसाठीच करतायत, अंबानींसाठीच करतायत, परंतु देशावर संकट आल्यानंतर आव्हान मात्र सर्वसामान्य जनतेला करतायत. सर्वसामान्य जनतेला सांगतात की तुम्ही ऑनलाईन करा, वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा त्या जनतेसाठी करतायत. तर माझं नरेंद्र मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला या सरकारला आव्हान आहे, मागील काळामध्ये ज्यावेळी देशावर अशा पद्धतीची संकट आलेली होती, मग राजा असतील, महाराजा असतील, सरंजाम असतील, त्यांनी आपली संपत्ती या देशाला दान केलेली होती. तर नरेंद्र मोदी यांनी अडाणी असतील, अंबानी असतील किंवा मोठमोठे व्यापारी असतील, त्यांना सांगावं की त्यांनी आपली अर्धी संपत्ती या पॅनिक सिच्युएशन मध्ये देशाला दान करावी.
गेल्या 10 दिवसात पेट्रोलच्या किमतींमध्ये 8 रुपयांची तर डिझेलच्या किमतीत 7.5 रुपयांची वाढ झाली आहे. याचा फटका आता एसटी महामंडळाला देखील बसत आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी महामंडळाच्या खर्चात वाढ झाल्याचं सांगताना तिकीट दरवाढीचे संकेत दिलेत. मात्र सद्यस्थितीला दरवाढ करण्यात आली नाही असंही स्पष्ट केले. सध्या एसटी महामंडळाकडून डिझेल बचतीसाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. डिझेल बचतीचं उद्दिष्ट ठरवण्यात आल्याची माहिती मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी डिझेल आणि पेट्रोल बचतीसाठी एसटी महामंडळाकडून योजना तयार करण्यात आल्याचं सांगितलं. त्यानुसार दिवसाला 5 डिझेल प्रत्येक आगारातून बचत केली तर दररोज 1000 लिटर डिझेल वाचेल. सध्याच्या डिझेल दरानुसार 1 लाख रुपये आर्थिक बचत होईल. यासाठी आगारनिहाय डिझेल बचतीचे उद्दिष्ट निश्चित करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. चालकाच्या चुकीच्या पद्धतीमुळे प्रति लिटर 10 किलोमीटरपेक्षा कमी गाडी धावत असेल तर वाहन चालकांना योग्य प्रशिक्षणाच्या सूचना केल्यात. बसची दररोजची तांत्रिक दुरुस्ती आणि तपासणी केल्यास बचत होईल. डिझेल बचतीत योग्य कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार आणि प्रोत्साहन भत्ता देण्याच्या सूचना दिल्यात. जे आगार जास्त बचत करतील त्यांना दरमहा विशेष बक्षीस देण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती देखील प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तिकीट दरवाढीबाबत विचारलं असता मंत्री सरनाईक यांनी डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत असल्याचं सांगून डिझेल वाढीनं एसटीच्या उत्पन्नावर परिणाम झाल्याचं सांगितलं. एसटी महामंडळाला 310 कोटींचं नुकसान वर्षाला होणार आहे, ते सहन करता येणार नाही. डिझेलचे दर अजूनही स्थिर नाहीत. उद्या त्यात आणखीन वाढ होण्याची किंवा कपात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या परिस्थितीत आम्ही राज्य सरकारच्या ज्या सूचना आहेत त्यानुसार अंमलबजावणी करत आहोत. भविष्यात अशीच वाढ होत राहिली तर एसटी महामंडळाला भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही, ही वस्तुस्थिती असल्याचंही मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केलंय.